आज आहे 23 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. आजच्याच दिवशी 1887मध्ये रिव्हेरा येथे भूकंप झाला होता. आजच्याच दिवशी 2000 साली संस्कृत पंडित रा ना दांडेकर आणि काश्मीरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर झाली. आजच्याच दिवशी 1997मध्ये रशियाच्या मीर या अंतराळ स्थानकामध्ये आग लागली होती. 1996मध्ये कोकण रेल्वेच्या चिपळूणखेड टप्प्यातील वाहतुकीचा शुभारंभ झाला होता. 2004 साली सिकंदर बख्त यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते केंद्रीय परराष्ट्र मंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1918 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1945मध्ये दुसरे महायुद्ध इवो जिमाची लढाई, अमेरिकन नौदलाचे काही सैनिक प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोहोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाच त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले होते. 1945मध्ये दुसरे महायुद्ध अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली. 1945मध्ये दुसरे महायुद्ध पोलंडच्या पोझनान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली होती. आजच्याच दिवशी 1965मध्ये हेलेना सुकोव्ह यांचा जन्म झाला. त्या झेकोस्लोवाकियाच्या टेनिस खेळाडू होत्या. 1941मध्ये डॉक्टर ग्लेन सीबोर्ग यांनी प्लुटोनियम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले. 1945मध्ये दुसरे महायुद्ध रॉयल एअरफोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले. 1739मध्ये चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदांड्यावर हल्ला चढवला होता. 1945मध्ये पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रदर्शित झाले होते. 1445मध्ये पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले होते. 1965मध्ये अशोक कामटे यांचा जन्म झाला. ते मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कमिशनर होते. त्यांचा मृत्यू 26 नोव्हेंबर 2008 साली झाला. 1957मध्ये येरेन नायडू यांचा जन्म झाला. ते तेलुगू देसम पक्षाचे लोकसभेतील नेते होते. त्यांचा मृत्यू 2 नोव्हेंबर 2012 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1947मध्ये आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची म्हणजेच ISOची स्थापना करण्यात आली. 1913मध्ये प्रफुल्लचंद तथा पी सरकार यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते जादूगार होते. त्यांचा मृत्यू 6 जानेवारी 1971मध्ये झाला. 1952मध्ये संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले होते. 1633मध्ये सॅम्युएल पेपिस यांचा जन्म झाला. ते विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक होते. त्यांचा मृत्यू 26 मे 1703 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1966मध्ये सिरियात लष्करी उठाव झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.